थंडीमध्ये आमच्याकडे हा पदार्थ खूप जास्त बनवला जातो. तर मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे व थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 कप तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे व गॅस बंद करून याला झाकून ठेवून देत आहे. मी एका पॅनमध्ये 1.5 कप तीळ घेतलेले आहे, छान भाजून घेत आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि 1.5 कप त्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे. याचं आपल्याला बारीक असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं वरून विलायची पावडर टाकून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. एका कोपऱ्यामध्ये उकळून घेतलेलं पीठ टाकून घेत आहे. थोडंसं तूप टाकून छान मळून घ्यायचं. या प्रकारे मी मळून घेतलेलं आहे व त्याचा एक गोळा करून घेत आहे आणि त्या अशी पाती करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे आणि करंजीसारखा आकार देऊन याला बंद करून घेत आहे. या प्रकारे सर्वच या प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी ही चाळणी ठेवून देत आहे आणि याला 15 ते 20 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपले छान गुंजे तयार झाले आहेत.